छलावा. धोंडीबा केव्हाचा सावत्याच्या अंगणात येऊन बसला होता. सावत्या बाहेर कुठेतरी गेला होता. आत्ता इतक्यात येईल असं त्याच्या आईने सांगितलं होतं. म्हणून धोंडीबा बाहेर बसूनच त्याची वाट पाहत होता. नाहीतरी आत घरात जाऊन बसण्याची सोय कुठं होती. सावत्याचं घर म्हणजे नुसती चारी बाजूंनी पत्रे उभे केलेली झोपडीच होती. आत स्वयंपाकघर होईल इतकीच काय ती जागा. एका वेळी एकच माणूस पाय पसरून झोपू शकला असता. सावत्याची म्हातारी आई आत झोपायची आणि सावत्या बाहेर. त्याच्या घराकडे पाहून धोंडीबाने एक सुस्कारा टाकला. लवकरच सावत्याचं घराचं स्वप्न पुरं होईल अशी आशा मनात बाळगून त्यानं मान वळवली तर त्याला सावत्या येताना दिसला. काय गड्या, मला बिगीनं इकडं बोलावलंस आणि तुझाच पत्या नाही कुठं? कवाच्यानं आलोय मी? सावत्या जवळ आला तसं धोंडीबा तक्रार करू लागला. अरे हो की रे भावा, लगा तिकडं वस्तीला जायचं तर वाईट सामान सुमान नगव घ्यायला. हातातल्या सामानाचं गाठोडं खाली ठेवत सावत्या म्हणाला. बर बर, चल आवर बेगी बेगी, निघाय पाहिजेल, रात होईल नाही तर पोचता पोचता. धोंडीबा घाई करू लागला. वय वय, समधी तयारी झाली, वाईच पाणी भरून घेतो म्हणजे तिकडं आणि शोधाशोध नग. सावत्या आवरत म्हणाला. घरात जाऊन त्याने पाण्याची बाटली भरून घेतली आणि आईचा निरोप घेतला. आय, येतो ग सकाळच्याला. वय बाळा, बेतन जावा, रातचं भटकू नका कुठं. म्हाताऱ्या आईने सूचना केल्या. तिला कुठं माहित होतं की सावत्या कुणीकडे जातोय ते. सायंकाळचे 6 वाजून गेले होते. सूर्य मावळतीला जात होता पण अजूनही अंधार पडला नव्हता. रानातली वाट तुडवत सावत्या आणि धोंडीबा झपाझपा पावलं टाकीत होते. धोंडीबा आपली सायकल घेऊन चालत होता, त्यामुळे त्यांच्या चालण्याची गती वाढली होती. गावचा मुख्य रस्ता येईपर्यंत सायकलवर बसून जाता येत नव्हतं. चालता चालता त्यांच्या अशाच गप्पा सुरू होत्या. धोंड्या, तुला सांगतो, असली जागा शोधून बी कुठं घावायची नाही, आणि ते पण इतक्या कमी भावात. सावत्या उत्साहानं सांगत होता. अरे हो, मग तुला कशी घावली? धोंडीबाने कुतूहलाने विचारले. आर, मागच्या बाजारला पाहुणं भेटलं एक, त्याचंच आहे घर. त्यो सगळं सोडून मुंबईला जाणार आहे म्हणून तर तिला इकायची घाई लागल्या. झाक 2 माळ्याचं घर आहे, पुढं अंगण, 3-4 खोल्या आहेत आतमध्ये, आणि भाव बी पाडाय तयार आहे. फक्त व्यवहार करायचा बाकी. सावत्याने धडाधड सगळं सांगून टाकलं. सावत्या, गड्या, जागा एकदा निरकून बघायला लागल. लईच घाईत विकतोय म्हणजे काय लचाण नग असाय तिकडं? धोंडीबा शंका उत्पन्न करू लागला. हर, असं काही नाही, आणि आजची रात तिकडं राहायचं आहे. उद्या सकाळी घराच्या मालकाकडे जाऊ. तुला साथीला घेऊन कशाला चाललोय? व्यवहाराचं तूच बोल. हे घर एकदा माझं होऊ दे बघ, सगळं कसं झाक होईल. सावत्याच्या डोळ्यांसमोर नव्या घरात राहणारी आई दिसत होती. इतक्या वर्षात झोपडीत राहिलेल्या सावत्याने बरीच मेहनत करून पैसा जमवला होता. नव्या घराचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर
तो आईला सुखद धक्का देणार होता. धोंडीबा त्याचा जिवलग मित्र, शिवाय पूर्वजांच्या पुण्याईने आर्थिकदृष्ट्या धोंडीबा त्याच्यापेक्षा जरा उजवा होता. नव्या घरासाठी आणखी पैशाची निकड भासलीच तर धोंडीबा त्याला मदत करणारच होता. त्यामुळेच ही जागा आपल्याला मिळेलच अशी जवळपास खात्रीच सावत्याला होती. गावातून बाहेर जाणाऱ्या सडकेवर जसे ते दोघे आले तसे सायकलवर बसत धोंडीबा पाय मारू लागला. सावत्या मागे बसला होता. आता त्यांचा वेग आणखी वाढला होता. अंधार पडायच्या आत त्या जागेवर पोहोचण्याचा निर्धार जणू धोंडीबाने केला होता आणि त्यामुळे तो जोर जोरात पॅडल मारू लागला. आडबाजूची ती गावं असल्याने आसपास बरीच शांतता होती. फक्त नैसर्गिक आवाज जसे की पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांची सळसळ, मध्येच अंगावर येणारा खट्याळ वारा. सडक पूर्णपणे मोकळी होती. धोंडीबा, सावत्या आणि सायकल यांच्याशिवाय इतर कुणीही तिथे दिसत नव्हते. तसे हे दृश्य काही त्या दोघांसाठी निराळे नव्हते. असल्या आडबाजूच्या गावाच्या सडकेवर सायंकाळनंतर कशाला कोण फिरकते? 2 गावांतले अंतर देखील फार, आणि त्यात सायकलचा प्रवास म्हणजे अजूनच खडतर. पण गावच्या माणसांना याचे काही सोयरे सुतक नसते. धोंडीबा आणि सावत्या यांच्यात अधेमध्ये गप्पा सुरूच होत्या. जवळपास तासाभराचा प्रवास करून जेव्हा दोघेही त्या गावी पोचले तेव्हा अंधारून आलं होतं. सडकेवरच्या खाच खळग्यांच्या मेहरबानीमुळे दोघांचे बूड चांगलेच ठणकत होते. धोंडीबा तर चांगलाच घामाघूम झाला होता. सावत्याने देखील आपल्या जवळचे गाठोडे खाली ठेवले आणि थोडी उसंत घेण्यासाठी त्यांनी एका झाडाखाली फतकल मांडली. तिथून पुढे डाव्या बाजूची वाट गावाच्या आत जाणारी होती. आश्चर्य म्हणजे गावाच्या हद्दीबाहेर तेवढा एक सरकारी विजेचा दिवा चमकताना दिसत होता. तिथून पुढे फक्त अंधारी वाट होती. दूरवर कुठेतरी लुकलुकणारे काही दिवे गावातल्या जिवंतपणाची साक्ष देत होते. बाकी गाव घनघोर अंधाराच्या विळक्यात सापडून निपचित पडले होते. धोंडीबा आणि सावत्याने जरा दम खाल्ला. अंधार ही त्यांची समस्या कधीच नव्हती. गावाकडे सदानकदा लोड शेडिंग असायचीच. त्यामुळे या सगळ्याची त्यांना सवय होती. त्यांनी उठून गावात जाणारी वाट पकडली. गावात जाणारी वाट काहीशी अरुंद आणि दुतर्फा दाटी वाटीने वाढलेल्या झाडीने झाकली होती. काही अंतरावर असलेली गावाची मुख्य वस्ती त्यांनी मागे टाकली. सावत्या आणि धोंडीबा सायकल घेऊन चालत होते. वस्ती मागे पडली तरी सावत्या थांबत का नाही याचे धोंडीबाला आश्चर्य वाटत होते. चालत चालत एव्हाना गावाच्या बऱ्याच आतपर्यंत ते आले होते. शेवटी न राहून धोंडीबाने विचारलेच, सावत्या, अरे गड्या कुठशी आहे र? गाव मागं पडलं की, आणि इतक्या लांब कसली जागा म्हणायची? धोंड्या, लगा समोर बघ की कसली जागा आहे ते. सावत्या समोर पाहत खुश होऊन उत्तरला. धोंडीबाने त्या दिशेला पाहिले. जुन्या बांधकामाचे दुमजली घर समोर दिसत होते. बाहेर मोकळे अंगण, अंगणाला कुंपण, घराच्या मागे भला मोठा पहाड, आसपास पसरलेली शेतं आणि लहान मोठ्या टेकड्या. एकूण दिसायला जागा वाईट नव्हती.
पण वस्तीपासून इतक्या आत, हेच धोंडीबाला खटकत होते. सावत्या पुढे सरसावला आणि घराचे दार उघडून आत शिरला. अंगणात सायकल लावून धोंडीबा देखील मागोमाग येत होता. वीज गेली होती, त्यामुळे घर देखील अंधारात बुडालं होतं. पण त्यांनी सोबत येताना चार्जिंगचा मोठा टॉर्च आणला होता. सावत्याने तो सुरू केला. जेमतेम खोली प्रकाशित करण्याइतपत उजेड पसरला. सावत्या आणि धोंडीबाने टॉर्च सगळीकडे पसरवून खोलीचा अंदाज घेतला. मुख्य खोली रिकामी नव्हतीच. बरेच सामान अस्ताव्यस्त पसरले होते. शिवाय खोलीत बरीच धूळ पसरली होती. चल, एकदा समद घर पाहून घेऊ, सावत्या म्हणाला आणि त्याने वर जाणाऱ्या पायऱ्यांकडे कूच केले. मागून येणाऱ्या धोंडीबाने अंदाज घेतला. घराचे बांधकाम भक्कम वाटत होते. खाली मुख्य खोली सोडून अजून एक खोली होती. वर स्वयंपाकघर, न्हाणीघर आणि झोपण्यासाठी स्वतंत्र खोली होती. एकूण सावत्या आणि त्याच्या आईला राहण्यासाठी ते घर चांगलेच प्रशस्त होते. दोंड्या, लगा बोल आता, ऐक नाही झाक एकदम. सावत्याने घरासंबंधी धोंडीबाचे मत विचारले. वय गड्या, घर तर चांगलंच मोठं आहे, पण गावची वस्ती तेवढी लांब आहे बघ. धोंडीबाने मनात जे आले ते स्पष्टपणे सांगितले. तेवढं चालायचं, पर तू कर जरा आराम, मी जेवणाचं बघतो. असं म्हणत सावत्या सोबत आणलेल्या गाठोड्यातून सामान बाहेर काढू लागला आणि स्वयंपाकघरात गेला. घराच्या मालकाने सांगितल्याप्रमाणे तिथे राहण्यासाठी आवश्यक असं सगळं सामान अगोदरपासूनच होतं. ठीक आहे, असं पण सायकल ताणून पाय लय दुखायला लागले, मी खालच्या खोलीत बसतो जरा. असं बोलून धोंडीबा पायऱ्या उतरून पुन्हा खाली आला. खालच्या खोलीत एका खुर्चीवर बसलेल्या धोंडीबाचा कधी डोळा लागला त्याचं त्याला ठाऊक नव्हतं. किती काळ निघून गेला कुणास ठाऊक, पण खोलीत कसला तरी खट्ट करून आवाज आला आणि धोंडीबाची झोपमोड झाली. त्यानं डोळे उघडले तर मुख्य दरवाजा उघडा दिसला. सावत्या कुठं बाहेर गेला की काय, त्याच्या मनात शंका आली. म्हणून धोंडीबा खुर्चीवरून उठतच होता की शांततेच्या गर्तेत लोटलेल्या त्या खोलीत अचानक पैंजणांचा आवाज खणखणला. पायऱ्यांवरून कुणीतरी खाली येत असल्याची चाहूल त्याला लागली. कुणा स्त्रीच्या पाऊलांचा तो आवाज होता, पण घरात बाई कुठून आली? धोंडीबाने चटकन त्या दिशेने पाहिले आणि त्याला धक्काच बसला. साधारण 35च्या वयाची एक बाई सावकाश पायऱ्या उतरून खाली येत होती. अंगावर नेहमीच्या वापरातली साडी दिसत होती. डोक्यावर पूर्ण पदर ओढून घेतला होता. तिच्या पैंजणांची नादखुळी शृंखला धोंडीबाच्या काळजावर घाव घालीत होती. बेताची पावलं टाकीत ती बाई धोंडीबाच्या समोर येऊन उभी राहिली. धोंडीबाचा श्वास भरून आला होता. ती कोण आहे हे तो तिला विचारणारच होता की. तेवढ्यात त्या स्त्रीनेच आपला पदर वर केला आणि प्रसन्न चेहऱ्याने धोंडीबाच्या दिशेने पाहत तिने स्मित हास्य दिले. प्रतिक्रिया म्हणून
धोंडीबाच्या चेहऱ्यावर देखील अर्धवट उसने हास्य आले. का हो, आता येताय का? हातपाय धुवून घ्या, जेवण वाढते मी. तिच्या लागवी शब्दांनी धोंडीबा चक्रावला. हे काय घडतंय? वर स्वयंपाकघरात तर आपला मित्र सावत्या होता. एकाएकी त्याचं असं बाईमध्ये रूपांतर कसं झालं? आणि ही असं का बोलते, जसं की ही आपलीच बाईल आहे? धोंडीबाला काहीच कळत नव्हतं. हे सगळं खरं तरी होतं का, की तो स्वप्न पाहत होता? धोंडीबाने आवंडा गिळत स्वतःची जीभ चावली. सगळं त्याच्या डोळ्यांसमोर खरोखर घडत होतं. संभ्रमावस्थेतच काहीतरी बोलण्यासाठी तो तोंड उघडणारच होता की. घे वाढून, मी आवरतोय. धोंडीबाच्या मागून कठोर आवाजातले ते शब्द आले आणि तो पुरता हादरला. हा आवाज सावत्याचा सुद्धा नव्हता. मग धोंडीबाच्या पाठीमागे कोण होतं? क्रमशः. श्रोते हो, कथेचा पुढील भाग 1-2 दिवसात आपल्या भेटीला येईलच. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. आपला अमूल्य अभिप्राय नेहमीच माझा उत्साह द्विगुणित करतो. धन्यवाद.